मांडला येथे बांबू हाऊसमध्ये रंगले काव्य संमेलन। अखिल भारतीय आगरी साहित्य संस्थेचे अध्यक्ष साहित्यिक कैलास पिंगळे यांच्या मुरुड तालुक्यातील मांडला येथील पिंगळे सिटीतील बांबू हाऊस रिसॉर्टमध्ये साहित्यिक पत्रकार कवी उमाजी केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या काव्य संमेलनात 30 कवींनी सहभाग घेतला। 25 नोव्हेंबर शनिवार दुपारी 3 वाजता या काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। या काव्य संमेलनासाठी अध्यक्षस्थानी साहित्यिक पत्रकार कवी उमाजी केळुसकर होते, तर प्रमुख पाहुणे नाट्य चित्रपट अभिनेते शरद कोरडे, कवी साहित्यिक चंद्रकांत पाटील, मावा म्हात्रे, सुजाता दांडेकर, आयोजक कैलास पिंगळे उपस्थित होते। या प्रसंगी कवी चंद्रकांत पाटील यांनी काले आयोची कशीची आगरी भाषेतील कविता, कवी मारुती बागडे यांनी आदिमातेची रूपे ही कविता, कवी मावा म्हात्रे यांनी इरसाळवडीचे संकट ही कविता, कवी सुरेश भोपी यांनी आय माझी आगरी बोली ही आगरी भाषेतील कविता, कवी नवनाथ ठाकूर यांनी आई विना घरखाली ही कविता, पाशी पाटील यांनी पलटी ही कविता, कैलास पिंगळे यांनी हिरवे रान ही कविता, कवी मंगेश म्हात्रे यांनी आगरी प्रेम ही आगरी भाषेतील गझल, कवी हरिश्चंद्र दळवी यांनी गावठाण ही कविता, कवी राजेंद्र पाटील यांनी चिंधी ते सिंधुताई ही कविता, कवी जयंत पाटील यांनी कणगा ही कविता सादर केली। प्रमुख पाहुणे शरद कोरडे यांनी लावणी सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले। काव्य संमेलनाचे अध्यक्ष उमाजी केळुसकर यांनी उपस्थित कवितांचे रसग्रह करून आपल्या 2 कविता सादर केल्या। प्रारंभी मांडला ग्रामपंचायतीचे सरपंच ऋतिक नागोटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ दिशा नांदगावकर, ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या उपाध्यक्षा सौ चारुशिला कोरडे, ज्येष्ठ छायाचित्रकार सुरेश खडपे आदींचा सत्कार करण्यात आला। आयोजक कैलास पिंगळे यांनी या काव्य संमेलनाची भूमिका स्पष्ट केली। पाशी पाटील यांनी प्रास्ताविक भाषण केले, तर सुरेश खडपे यांनी सूत्रसंचालन केले। किमया कैलास पिंगळे आणि पिंगळे कुटुंबियांनी हे काव्य संमेलन यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली। मिलिंद खारपाटीलसह दीपक कदम, मुंबई चॅनेल, अलिबाग।